ओके, सभी जेडसी है ना यहाँ? कोई मेरी एग्जाम लेने नहीं बैठा है ना? सबसे पहले आपको कॉन्ग्रेचुलेशन देना चाहता हूँ कि इन्हें कि यू आर एज ए जेडसी नाउ, क्योंकि जोन चेयरमैन आप अगर उसके काम देखते हो तो इट इज़ काइंड ऑफ मिनी डीजी, क्योंकि जो भी काम डिस्ट्रिक्ट गवर्नर करता है वो आपको करना है। सिर्फ आपके साथ डीजी के साथ 130 क्लब रहेंगे, तो आपके साथ अभी 4 या 5 क्लब है। ऐसा कोई है क्या कि उसका मानना है कि सभी क्लब एकदम स्ट्रांग है? ऐसा एक दो? ओके। अगर आपके जोन में आपको लगता है कि कोई क्लब स्ट्रांग है और कोई वीक है, तो यू आर लकी जेडसी, क्योंकि जितना मुश्किल काम उतना अगर हमें उसमें सक्सेस मिलता है तो ज़्यादा मज़ा आता है। तो इसलिए ऐसा कोई मानने की ज़रूरत नहीं कि मेरा एक क्लब थोड़ा वीक है, एक क्लब। तो स्ट्रांग क्लब में जो अच्छी बात है वो हमें जो वीक क्लब है उनके साथ शेयर करनी है। सबसे पहले मैं एक लेसन आपको देना चाहता हूँ कि जैसे मैं अभी संगमनेर से आ रहा था और मैं राजगुरु नगर तक पहुँचा, तो मुझे फ़ोन आया। तो मैंने लिया, सुबह सुबह किसका फ़ोन हो सकता है? तो घर से ही था। और वो मुझे बोली कि आपने न्यूज़ पढ़ी क्या? मैं बोला हाँ पढ़ी। मुझे क्यों नाही बताई? म्हणजे पुण्याची न्यूज, ते सोमवारपासून लॉकडाऊन होणार आहे. म्हटलं नाही नाही, मैंने अभी पढ़ी इसलिए तुझे नाही बताई. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला शेअर करावं लागेल आपल्या घरच्यांबरोबर, तुम्ही कुठे जाता काय करता. दुसरी गोष्ट ती म्हटली की आता तुम्ही गेलेच आहे, परंतु लगेच परत यावं लागेल. म्हणजे आता मग मी काय केलं, बहिणीकडे नाश्ता केला. मग इथे आता झेडसी सेशन इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही आज सेशन आहे म्हणून आलेले. मग मी तिला म्हटलं की आता मी राजगुरुनगरपर्यंत आलेलो आहे, म्हणजे ड्रायव्हर काय म्हणेल, तर प्लीज मला जाऊन दे. आणि मग तिने मला परवानगी दिली आणि मी तिला सांगितलं की मी संध्याकाळी येईल. म्हणजे दुसरा लेसन तुम्हाला घरच्यांचं ऐकावं लागेल. मग इथे आल्यावर मला सुनीलभाई भेटले, सुनीलभाई जाधव. ते म्हणे लगेच चाललं आहे? म्हटलं हो. म्हणे थोडं सेलिब्रेशन करून तर जा. म्हटलं ठीक आहे. म्हणजे लायन्सचं पण तुम्हाला ऐकावं लागेल. आणि ही सगळी कसरत तुम्ही केली आणि त्याच्यात सक्सेसफुल झाले, तर तुम्ही हळूहळू पुढच्या स्टेपवर जात राहाल. आणि ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला ह्या वर्षीपासून प्रेसिडेंट असताना एक करावी लागते, परंतु आपण लोकल असतो, पण जेडसी असल्यावर थोडं फिरावं लागतं. त्यामुळे मी आत्ताच एक ऐकलं आहे की झेडसी असताना जसं आपण म्हणतो की दिमाग पर बर्फ और जबान पे शक्कर, तो आप सक्सेसफुल हो गए, तो उसको तीसरा एक सेंटेंस है, और पाँव में चक्कर, यानी आपको ज़्यादा से ज़्यादा घूमना पड़ेगा. ये सब बातें अगर आप करते हो तो आगे जाके जेडसी फिर आरसी, बीच में बहुत पोस्ट है. कुछ कुछ लोगों को लगता है कि प्रेसिडेंट होने के बाद तुरंत मैं जेडसी बनना चाहिए था, लेकिन ऐसा नहीं होता है. कभी कभी आपके पहले कोई सीनियर होते हैं आपके क्लब में या वो जोन में, तो इसलिए वो बनते. तो 1-2 साल हुए, उसके बाद हुए तो भी फिक्र नहीं है, क्योंकि बाद में आप आरसी बनेंगे. बाद में एक पोजीशन ऐसी आती है कि आपको डिस्ट्रिक्ट गवर्नर को कौन कौन सा पोस्ट देना, ये बड़ा प्रॉब्लेम हो जाता. बरोबर आहे ना अनुराधा भाभी? तुम्ही आज माझ्या परीक्षा घ्यायला बसलाय का? हां. तर त्यामुळे तुम्ही आत्ता झाला, काही तुम्हाला वाटत असेल काही वर्षांनी झाला, बरं का? तर काय नाही. आता माझं एम सी सीचं तसंच झालेलं आहे. खरं तर डी जी होऊन लगेच व्हायला पाहिजे, पण 2 वर्षांनी झालो. अभयभाईने केलं. चला, जे काय झालं ते बेस्ट झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हँडबुक आणलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे ना?
चला आता प्रत्येक म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नरची एक झोन ॲडवायझरी कमिटी असते प्रत्येक झोनमध्ये, आणि त्याचे तुम्ही चेअरमन आहात. तुम्हाला माहिती आहे ना व्हॉट इज झेडसी? तुमच्या 4 ह्याचे तुम्ही चेअरमन आहात. त्याच्यामध्ये प्रत्येक क्लबचे कोण कोण असणार माहिती आहे तुम्हाला? वाचलं ते मी तुम्हाला सांगितलं होतं. हां, तर प्रेसिडेंट सेक्रेटरी मी वाचलं आहे की प्रेसिडेंट सेक्रेटरी आधी होतं PST आणि VP1. मे बी गर्दी जास्त पाहिजे म्हणून असेल, परंतु इफेक्टिवली प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पाहिजे, आणि मग आपल्याला चांगलं कम्युनिकेशन करता येतं. तसेच GLT आणि GMT, GLTD म्हणजे डिस्ट्रिक्ट ग्लोबल लीडरशिप टीम आणि डिस्ट्रिक्ट ग्लोबल मेंबरशिप टीम. कारण की मेंबरशिप वाढवणं हे आपल्याला सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. कारण मेंबरशिप वाढवल्यावर म्हणजे लायन्स इंटरनॅशनलचं असं म्हणणं आहे की इफ वी हॅव मोर मेंबरशिप वी गेट मोर डोनेशन्स. कारण की पूर्ण अमेरिका वर्ल्डमध्ये अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपनीज आहेत त्या लायन्सला डोनेशन देतात. फक्त आपला LSAP आपण MJEP होतो ती एक गोष्ट, परंतु आपल्या लायन्सवर बऱ्याच इंटरनॅशनल कंपनीचा एक ट्रस्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डोनेशन मिळतं. आणि त्यावेळी आपल्याला काय सांगावं लागतं, आमचे 15 लाख मेंबर्स आहेत, त्यामुळे मेंबरशिप वाढवणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट लीडरशिप. लीडरशिप म्हणजे काय, आपल्या झोनमध्ये जे पोटेंशियल आहे, ज्या लायनमध्ये पोटेंशियल है कि जो आगे जाके कुछ तो भी कर सकते हैं, तो उनके लिए जो अपने डिस्ट्रिक्ट में अलग अलग सेमिनार होते हैं, इंस्टीट्यूट्स होती है. कोई बता सकता है इंस्टीट्यूट्स के नाम? कोई भी? FDI, ओके, वेरी गुड. लॉन्ग फॉर्म कोई बता सकता है? वेरी गुड, वेरी गुड. आप में से किन्होंने किया है? अच्छा, आपने भी. और ऑनलाइन अभी लॉकडाउन में कितने लोगों ने पढ़ा? ओके ओके. नीचे नीचे आके टिक नहीं किया ना? हाँ. ओके, वेरी गुड. किसने नहीं पढ़ा ऐसे है कोई मेरे अलावा? नहीं, मैंने पढ़े पहले 2, लेकिन बाद में फिर थोड़ा कुछ तो भी हो गया घर में, बोला कि चलो बच्चों के साथ रहते हैं. लेकिन आप में से कितने जनों ने पढ़ा? वो जो कंप्यूटर पे आता है मतलब लर्निंग, ऑनलाईन लर्निंग? नाही. तर तुम्ही रोज थोडं थोडं वाचा, तुम्हाला फार इंटरेस्ट येईल, म्हणजे फार मस्त आहे. आणि सगळ्यात आधी प्रेसिडेंटचं वाचा, कारण तुम्ही सगळे झालेले आहे, तर मग आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो, अरे हे केलं होतं, तर एक आपल्याला स्वतःला एनर्जी मिळते. तर म्हणून तुम्ही जास्तीत जास्त रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर तुमची वेबसाईट पाहिली आपली लायन्सची, तर त्याच्यामध्ये खजाना आहे. हेमंत भाई, क्या क्या होगा उसमें? ये अपने अगर हम अपनी वेबसाइट देखते हैं तो क्या क्या सीखने को मिलता है? बराबर है. सही बात है. हाँ, एकदम बराबर. और हेमंत भाई, क्या आप बता सकते हैं इनको कि वो जेडसी का लॉगिन होने के बाद क्या क्या दिखाई देता है? हाँ, देखो, थँक्यू हेमंत भाई. अपने को म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना पंचायत आहे, म्हणजे वो दूसरे क्लब में क्या हो रहा है वो सब देखने को मिलता है, तो वो लॉगिन को इम्पोर्टेंट अच्छा है. अभी डिस्ट्रिक्ट गवर्नर को पूरा दिखता है, मुझे भी 4 डिस्ट्रिक्ट का दिखता है, तो दैट इज़ गुड. और उसमें हम समझ सकते हैं कि कौन से क्लब की मेंबरशिप कितनी है और वहाँ पे कितनी बढ़ा सकते हैं, ये भी हमें समझता है.
लेकिन ज़्यादा करके अपने जो 4 क्लब है उस पर ही हमें फोकस करना है। दूसरा जेडसी क्या कर रहा है वो हमें देखना नहीं है, देखना है लेकिन उसको कुछ बोलना नहीं है। अभी रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ जोन चेयरपर्सन कोई पहला पढ़ सकता है? अपन सबको इसमें इन्वॉल्व करने वाला हूँ मैं, ताकि आपको ऐसा ये लेक्चर नहीं लगे। ये जो है ना पेज नंबर 2 पर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ जोन चेयरपर्सन, तो उसका पहला ऐसा ऐसा मिला है क्या आपको? क्लब जोन चेयरपर्सन मैनुअल। नहीं क्या आप इसमें? अच्छा, मी जे तुम्हाला पाठवलं होतं ते तुम्ही काढलं त्याचं प्रिंट वगैरे? बरं बरं ठीक आहे. कैसे? अच्छा अच्छा, मिळालं ना? नाही नाही, असं आहे का? असं असं बरं जाऊन दे, चला मीच वाचतो. नाही जाऊन दे आता माझ्याकडे बघा, चला. हां तेच 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 हां. नो नो, इट इज़ नॉट इनसाइड. मैंने जो आपको व्हाट्सएप किया था. ओके ओके ठीक है. हाँ, फ़ोन पर से अगर होगा तो पढ़ सकते हैं. हाँ. चलो आप पहले पढ़ो. किसने पढ़ा? हाँ जोरात वाचा. बस सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या झोनमध्ये जे क्लब आहेत 4, त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्हाला पूर्ण वर्षभर काम करायचं आहे. आता हे करण्यासाठी मी तुम्हाला एक साधी आयडिया देतो की सगळ्यांशी एकदम चांगली फ्रेंडशिप करा तुमच्या झोनमध्ये. आता ह्या वर्षी ॲज अ झोन चेअरमन असताना काय आपल्या क्लबमध्ये किंवा आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये काय ग्रुप बीप असतील, एखादा तुम्हाला वाटत असेल हा समोरच्या ग्रुपचा आहे, तर असं काही नाही आहे. इट इज ओनली फॉर इलेक्शन, ॲट द टाईम ऑफ इलेक्शन. त्याच्यानंतर तसं काही नसतं. त्यामुळे तुम्ही किती फ्रेंडशिप करतात कोणाशी त्याच्यावर तुमचा सक्सेस आहे. आणि 4 क्लबचे 4 प्रेसिडेंट, 4 सेक्रेटरी आणि 4 ट्रेझरर आणि VP1 हवं तर, इतके एक 16, आणि त्या क्लबचे सिनियर मेंबर जे तुम्हाला माहिती आहे की जे सीझन लायन आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचं जरा ऐकायचं, त्यांचं गायडन्स घ्यायचं आणि यांच्याबरोबर मैत्री करायची. एक दोनदा नॉट ओन्ली फॉर मीटिंग, त्यांना तुम्ही लंच किंवा डिनरला बोलवा. त्याच्यामुळे तुमचे रिलेशन होतील. आणि रिलेशन एकदा झाले ना की मधला एक जो बॅरियर असतो तो निघून जातो. मला एकाने सांगितलं होतं जेव्हा मी जेडसी झालो, तेव्हा मला एकाने सांगितलं होतं की आता मेंबर्सपासून थोडं लांब राहायचं, कारण की तुम्ही आता जेडसी झालेले. तर मी त्यांना म्हटलं की जॉमेट्रीमध्ये 1 पॉईंट 2 पॉईंट असतात, आणि 1 पॉईंट इकडे गेला तर ॲटोमॅटिक ह्या पॉईंटला इकडचा पॉईंट लांब वाटतो. त्यामुळे मी जर लांब गेलो तर ते लांब जातील. त्यामुळं तसं नाही आहे. तर आपल्याला त्यांच्या जवळ राहावं लागेल. इवन इफ यू आर जेडसी, यू थिंक दॅट आय एम ग्रासरूट लायन. कारण की जितके तुम्ही लोकांच्या जवळ जाल तितके लोक तुमच्या जवळ येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जसं जसं तुम्ही वरच्या वरच्या पायरीवर जातात तसं तसं आपल्याला काय वाटतं की समोरचा माझ्याकडे येऊन बोलायला पाहिजे, परंतु उलटं असतं. आपण जितके वर जातो तितके ग्रासरूट जे लायन असतात ते म्हणतात की नको राव, आपण बोललो तर त्यांनी नाही बोललं तर काय, म्हणून ते थोडं लांब राहतात. परंतु तुम्ही जर पहिल्यांदा गेले बोलले तर नेक्स्ट टाईम तुम्ही बघा की ही विल कम, ही विल मीट यू अँड ही विल गिव यू गुड विशेस. म्हणजे जसा न्यूटनचा नियम आहे, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन,
त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हसला, त्यांना भेटला, तर नेक्स्ट टाईम तो तुमच्याकडे येईल, कारण त्याला एक कम्फर्ट मिळतं तुमच्याकडे आल्यावर. आणि मग तुम्ही एकदा चांगले मित्र झाले की तो तुम्हाला मदत करेल. आणि मग तुम्हाला त्याचा रिझल्ट कधी येईल, जेव्हा तुमची झोन सोशल असेल, तेव्हा जी गर्दी होईल ना, तो तुमचा रिझल्ट. कारण की आपण एखाद्या पिक्चरचा सक्सेस, पिक्चर हिट झाला कधी म्हणतो, थिएटर हाऊसफुल पाहिजे. तसं आपली झोन सोशल किंवा आपल्या मीटिंग, आपल्याला रिस्पॉन्स जर जोरदार मिळाला तर समजायचं की आय एम सक्सेसफुल झेडसी. दुसरी गोष्ट, मला मल्टिपलमध्ये बेस्ट झेडसी व्हायला पाहिजे किंवा डिस्ट्रिक्टमध्ये बेस्ट झेडसी व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. 24मधला एक होणार आहे, तो जो होईल तो ओके, त्याला सदिच्छा द्या. परंतु त्या रॅट रेसमध्ये आपल्याला राहायचं नाही आहे. नाहीतर काय होतं की आपलं काम, आपली मैत्री, आज हे जे तुम्ही एका बॅचचे माझ्यामध्ये 24 कितना होगा 24, हां, तर हे तुमचा एक ग्रुप राहील आणि हा बेस्ट फ्रेंड्स हा कायमस्वरूपी ग्रुप राहील. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका. ज्याला मिळालं ते मिळालं. एकदा 5 वर्षांनी, मी तुम्हाला अजून एक मंत्र सांगतो, 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्ही जरी म्हटलं आय वॉज बेस्ट झेडसी ऑफ द डिस्ट्रिक्ट, कोणी तुम्हाला ऑब्जेक्शन घेणार नाही. कारण की तुम्ही बघा, सगळ्यांच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतं आय एम बेस्ट झेडसी ऑफ द डिस्ट्रिक्ट. त्यामुळं याच्यात जाऊ नका. तुमच्या मनाला समाधान मिळायला पाहिजे आणि तुमच्या जे प्रेसिडेंट आहेत त्यांना तुम्ही आल्यावर त्यांना आनंद व्हायला पाहिजे. जसं काही लोक जेव्हा आपल्याला भेटतात तर आपल्याला मनातून आनंद होतो, आणि काही जण आले की आपण थोडंसं असं कल्टी मारतो. तर हा जो फरक आहे, तर आपल्याकडे येताना एखाद्याला आनंद व्हायला पाहिजे. असं जर झालं तर समजायचं आय एम सक्सेसफुल झेडसी ऑर एनी अदर पोस्ट. तर हे फार महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला शेअर करत आहे. आता मेंबरशिप वाढण्यासाठी तुम्ही काय करू शकता. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की झोन चेअरमन आहे, प्रेसिडेंट बघेल, पण आपण काय करू शकता. येस, फॉर आस्क वन यू कॅन शेअर हिम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स टार्गेट. म्हणजे जो डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपल्याला टार्गेट देईल, आर सी झेडसीला टार्गेट देतो, झेडसी पुढे देतो, तर त्यांना ते नंबर, ते हॅमरिंग व्हायला पाहिजे. कारण की जर एखादी व्यक्ती, आता समजा मी प्रेसिडेंट आहे, मला जर कोणी फॉलोअप घेतला नाही माझा, तर मी म्हणलं जाऊन द्या. परंतु मला जर माझ्या झेडसीने परत परत रिमाइंड केलं की अरे आपल्याला एवढे मेंबर्स करायचे, तर आपण थोडी हालचाल त्या दृष्टीने करतो. त्यामुळे फॉलोअप इज द की, आणि त्याच्यासाठी आस्क वन. दुसरी गोष्ट, डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचे अवॉर्ड्स आहेत, परंतु ॲज अ झेडसी तुम्ही जर छोटे छोटे अवॉर्ड्स, छोट्या पिन्स तुम्ही मधून दिल्या तर त्यांना बरं वाटेल. तर एक छोटे अवॉर्ड्स तुमच्याकडून द्या, काय फरक पडतो. इट इज नॉट अ बिग अमाऊंट, परंतु त्यांना त्यांच्या क्लबमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या मिटिंगमध्ये ॲज अ झेडसी, कारण की झेडसी हा प्रेसिडेंट म्हणजे क्लब आणि डिस्ट्रिक्ट याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे तुम्ही जर मॅन्युअल पाहिलं असेल तर रिजन चेअरमन ही ॲडिशनल पोस्ट आहे, म्हणजे ती जरुरी नाही आहे, परंतु झेडसी इज इम्पॉर्टंट पोस्ट. त्यामुळे डिस्ट्रिक्ट आणि आपला प्रेसिडेंट किंवा क्लब याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा झेडसी आहे. त्यामुळे तुमच्यावर फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी अभयबाईंची आहे, आणि त्यामुळेच अनुराधा भाभी इथे बसलेले आहेत. बरोबर आहे ना. कारण की झेडसी तुम्ही पावलोपावली पाहाल, कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहाल, सगळीकडे पाहाल की झेडसीचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला झोन ॲडवायझरी मिटिंग त्या देखील घ्याव्या लागतात. किती घ्याव्या लागतात कोणी सांगू शकेल. येस, हेमंत भाई काय आन्सर. मिनिमम 3. हाँ, मिनिमम 3 फोर्स एक ॲडिशनल बोला सकते हैं. हां, किंवा तुम्ही मॅक्सिममचं बंधन नाही आहे, फक्त प्रेसिडेंट सेक्रेटरी यायला पाहिजे इतके घ्या.
हाँ, लेकिन अवार्ड आप बीच में भी दे सकते हो। कैसा है कि एप्रिसिएशन के लिए हर एक आदमी काम करता है, इवन मैं भी, इवन डीजी भी, हर एक आदमी। वो एक अगर आप आपके घर पे बोलते हो कि आज सब्जी अच्छी हुई तो अप्रिशिएट किया तो शाम को और अच्छा खाना मिलेगा। तो इसलिए अवार्ड्स एंड रिवॉर्ड्स इज़ वेरी इंपॉर्टेंट इन आवर लाइनिज़म। तो ये मीटिंग्स आपको लेनी पड़ेगी। उसमें हमें क्या क्या डिस्कस करना है, तो जो पहली फर्स्ट एडवाइजरी मीटिंग जो है उसमें हमें इंटरनेशनल प्रेसिडेंट की थीम क्या है है क्या आपके पास? हाँ, प्लीज़ रीड। हाँ, जरा एक बार आप पढ़ो जोर से। Check. हम्म, ways to identify new service projects, उसमें और बहुत सारे चीज़ें लिखी हुई हैं। Open discussion on club challenges and successes, then tools to guide club planning and management. करेक्ट, बहुत अच्छा। पहली जब मीटिंग रहेगी तब नेचुरली हम इंट्रोडक्शन करवा के देंगे। सबका इंट्रोडक्शन होने के बाद फिर अपने प्रेसिडेंट की थीम क्या है, डिस्ट्रिक्ट गवर्नर का प्रोग्राम क्या है, वो उनको मालूम कराना है। फिर उन्होंने काम चालू किया है क्या, क्लब में मेंबर्स बढ़ाने के लिए क्या क्या कर रहे हैं, उस पर हम डिस्कशन कर सकते हैं। जो डिस्ट्रिक्ट गवर्नर का प्रोग्राम है वो आपको उनको पहले से बताना पड़ेगा, क्योंकि फिर उनका जो शुरुआत होती है काम की वो उस हिसाब से होती है। दूसरी बात, इंटरनेशनल उसका जो रिपोर्ट ये है प्रोग्राम, उसके बारे में आपको बताना है। ओपन डिस्कशन, जैसे अभी मैं आपको पूछ रहा हूँ, दैट इज़ द की, कि आपको सिर्फ खुद को नहीं बोलना है, एक ओपन डिस्कशन कि चलो आप बताओ मेंबरशिप बढ़ने में क्या करना चाहिए, प्रोग्राम कौन से लेने चाहिए, इस पर हम डिस्कशन कर सकते हैं। उसमें वो आइडिया अगर देते, अगर एक क्लब का प्रेसिडेंट आइडिया देता है तो 3 क्लब के सुन रहे हैं, तो दैट इज़ वो शेयरिंग हो जाता है। और अगर आप उनको सुनते हो तो उनको भी बहुत अच्छा लगता है कि मुझे कुछ तो भी इम्पोर्टेंस मिला है। अदरवाइज दे विल कम अटेंड, दे विल हैव फूड एंड दे विल गो। सो इसलिए हमें ज़्यादा से ज़्यादा उनको इन्वॉल्व करना है। तुम्ही काही शेअर करू इच्छिता? बरं, मदत, हां, अच्छा, तुम्ही झोन प्रेसिडेंट, तुम्हाला एक हां सेक्रेटरी तुम्ही करू शकता, दॅट इज गुड। मग त्या झोन सोशललाही तुम्हाला मदत होईल। तर ते त्यांच्यावर सोडा ते, म्हणजे तुम्हाला कोणाला व्हायचं नाही तर तुम्ही एकाला करायचं तो दुसरा म्हणायचं काय राव विशेष प्रेम, तर तसं नको व्हायला म्हणून। हां, आणि ॲक्च्युली सेक्रेटरीची गरज आहे ना, झोन सेक्रेटरी, ती तुम्हाला झोन सोशलला लागते कारण मोठा कार्यक्रम आहे। अदरवाईज याच्यामध्ये आपल्याला 8-10 जण आहे तर आपण करू शकतो। आता आपण बघू सेकंड ॲडवायझरी कमिटी मीटिंग। कोण वाचेल, कोणाकडे आहे? हां, वाच. Further the further the purposes of the association. Responsibility, sir. Second नहीं. advisory committee meeting focus on membership. हां, International President's theme in relation to membership recruitment. Strategies and resources for increasing membership. Just ask new member recruiting guide, member satisfaction guide, new member orientation, new member sponsorships responsibilities, new member induction ceremonies, potential communities where new clubs can be organized, and GMT. म्हणजे त्यांनी बेसिकली पहिल्या मीटिंगमध्ये सर्व्हिसवर जास्त फोकस करायला सांगितलं आहे आणि दुसऱ्या मीटिंगमध्ये मेंबरशिप। परंतु
आपल्या इथे प्रथा अशी आहे की पहिल्यांदा तो प्रेसिडेंट इन्स्टॉलेशनलाच मेंबर वाढवतो. त्यामुळे पहिल्या मिटिंगमध्ये जरुरी आहे, दुसऱ्या मिटिंगमध्ये पण जरुरी आहे, आणि दुसऱ्या मिटिंगमध्ये जर टार्गेटपासून जर मागे असेल तर तुम्हाला परत फोकस करायचं आहे त्याच्यावर. आणि मग तुम्ही एखादा इंडक्शन कार्यक्रम तुमच्या झोनमध्ये पूर्ण करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळ्या न्यू मेंबर्सना बोलवून तिथे त्यांचं इंडक्शन वेगळा करू शकता. आणि ओरिएंटेशन, बऱ्याचदा काय होतं क्लबमध्ये ओरिएंटेशन होत नाही, कारण की बरेच नवे मेंबर्स 5-6 असतात आणि जुनेच फार असतात. त्यामुळे ओरिएंटेशन म्हटलं की सगळे म्हणतात नाही नाही मला माहिती आहे. ॲक्च्युली माहीत नसतं, परंतु येत नाही. परंतु जर तुम्ही झोनमध्ये ही जर आयडिया केली की जेवढे नवीन मेंबर क्लबमध्ये होतात त्यांच्यासाठी ओरिएंटेशन हा जर कार्यक्रम तुम्ही घेतला तर त्यांना लायनिझम माहीत पडेल. आणि असं असतं की लायनिझममध्ये जो पहिला गुरु असतो ना तो आयुष्यभर लक्षात राहतो. त्यामुळे त्या नवीन मेंबर्सना तुम्ही जर ओरिएंटेशन केलं आणि तुमच्यासोबत डिस्ट्रिक्ट ओरिएंटेशन चेअरपर्सन असेल बरोबर तर त्याला बोलवा, आणि त्याच्यामुळे लायनिझमची माहिती होईल. नाही तर बऱ्याचदा बरेच मेंबर्सना आपल्याला वाटतं ते झाले, बट दे डोंट नो एनीथिंग, और वो धीरे 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 उनको कुछ गलत समझता है या कुछ सही समझता है. लेकिन ओरिएंटेशन लेना बहुत ज़रूरी है. अभी हमारे भी क्लब में 3 साल से जो नए मेंबर आए तो हमने देखा कि वो वापस नहीं आ रहे मीटिंग्स को. तो इसलिए हमने अभी डिसाइड किया ये पैंडेमिक में कि हम अभी ओरिएंटेशन लेंगे. आणि आत्ता या 3 महिन्यामध्ये आपल्याला ही संधी, त्यामुळे झोन चेअरमन आता जोरात जर कामाला लागले तुम्ही की प्रेसिडेंटला विश्वासात घ्या सगळ्या, आणि वेगवेगळे सेमिनार घ्या छोटे, नाहीतरी आता 20च्या वर अलाउड नाही, तर तुम्ही असे सेमिनार द्या. आणि माझं काय म्हणणं आहे, तुम्ही थोडी अमाऊंट रजिस्ट्रेशन घ्या, परंतु तुम्ही एक स्वतःचं बजेट करा. तुमचा जो पॉकेट मनी असतो ना, काही फरक नाही पडत. आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो तर दरवेळेस आपल्याला त्या रजिस्ट्रेशनमधूनच येतं असं नाही आहे, आपल्याला स्वतःचेही द्यावे लागतात. तन मन धन आपण ज्याला म्हणतो ना. आणि अशा प्रकारे चांगले कार्यक्रम जर दिले तर तुमचे जे प्रेसिडेंट आहेत ते म्हणतील की खरंच आमच्यावरची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेतली. आणि जेव्हा तुम्ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल तेव्हा त्यांनाही आनंद होईल आणि ती खरी मैत्री होईल. त्यामुळे मेंबरशिप ग्रोथवर आपल्याला फार प्रयत्न करावे लागतील. आता व्हिजिट्स, आपल्याला क्लबला व्हिजिट द्यायची आहे, तर मिनिमम किती देणार व्हिजिट? मिनिमम एक ऑफिशियल असते पर क्लब वन व्हिजिट. नंतर तुम्ही एखादी दुसरी व्हिजिटही देऊ शकता. समजा RC आले तर तुम्ही सांगू शकता चला मी पण येते किंवा येतो, तर ती एक तुम्ही व्हिजिट देऊ शकता. जितके तुम्ही कम्फर्टेबल आहे. आता एक तर तुमचा होम क्लबच आहे त्यामुळे त्याचं तर तुम्ही तिथे असतातच. 3 क्लबवर तुम्हाला एक्स्ट्रा मीटिंग करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जो स्पीच द्याल तो त्या क्लबच्या अनुसरून द्या. म्हणजे फार वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी सांगण्यापेक्षा थोड्याशा गोष्टी पाहिजे स्पीचमध्ये, थोडे किस्से पाहिजे, खऱ्या पाहिजे गोष्टी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या क्लबबद्दल तुम्हाला किती माहिती आहे ती त्यांना सांगा. म्हणजे त्यांना वाटेल की खरंच अभ्यास करून आलेले आहे. आणि त्यावेळी त्यांना ॲवॉर्ड द्या, छोटे काहीतरी द्या, जेणेकरून ॲप्रिशिएशन मिळाल्यावर त्यांच्यामध्ये एक एनर्जी येईल. तर हे फार जरुरी आहे. तर ही व्हिजिट महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात पहिली व्हिजिट ZCची असते, त्याच्यानंतर RC DG या होतात. त्यामुळे सगळ्यात पहिले निमंत्रण तुम्हाला त्याचं येणार आहे. आणि त्यामुळे त्याची आता तयारी ही आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि यासाठी तुमचे जे इमिजिएट ZC असतील तुमच्या क्लबमधले किंवा तुमचे काही मित्र असतील तर एकदा त्यांच्याकडे जाऊन बसा. त्यांना आनंद होतो की बा चला माझ्याकडे आला थोडी माहिती. आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाचून समजणार नाही त्या गोष्टी एखाद्याकडून रेडीमेड मिळतं. म्हणजे एकाने 500 पुस्तकं वाचली होती आणि त्याला विचारलं की ह्या 500 पुस्तकातून तू महत्त्वाची मला एक गोष्ट सांग. तर त्याने सांगितलं की
तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या एक्सपिरियन्सने जी माहिती मिळेल त्यापेक्षा तुम्ही एखाद्या माणसाकडून माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्याची वाट पाहावी लागणार नाही. तर म्हणून आपलं वर्ष पूर्ण झाल्यावर अनुभव येण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदाच त्यांच्याकडे जाऊन त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतली तर तुमचं काम फार सोपं होईल. त्यामुळे एकदम व्यवस्थित प्रिपेअर करून एक फाईल घेऊन आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे रिपोर्ट्स वगैरे आहेत ते सगळे व्यवस्थित ऐकून त्यांना आपल्याला ॲप्रिशिएट जास्त करायचं आहे. म्हणजे असा नियम आहे की 3 चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मग एखादी गोष्ट तुम्ही सांगितली तर त्याचं काही वाटत नाही, म्हणजे एखादी तुम्हाला न आवडलेली गोष्ट. परंतु सुरुवातच तशी केली तर मग समजायचा आपला कार्यक्रम झाला. तर त्याच्यामुळे 4 गोष्ट कौतुकाचे आणि ॲप्रिसिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जसं आपल्या घरी लहान मुलगा असेल तर आपण त्याला तो काहीतरी बोलला आणि आपण कौतुक केलं 4 जणांसमोर तर तो परत बोलतो, मग अजून पुढं शिकतो. म्हणजे लहान मुलालाही ॲप्रिशिएशनची इतकी आवश्यकता आहे. तर आपण जर आपल्या PhDंची आपण जर त्यांचं कौतुक केलं तर ते किती काम करतील हे तुम्हाला स्वतःला त्याचा एक्सपिरियन्स येईल. आणि जितकं तुम्ही ॲप्रिशिएट कराल तेवढी तुमची फ्रेंडशिप आणि तुमच्याबद्दल रिस्पेक्ट त्या समोरच्याला फार येईल. त्यामुळे ॲप्रिसिएशन हे फार महत्त्वाचं आहे. थर्ड एडवाइजरी कमिटी मीटिंग, फोकस ऑन लीडरशिप डेवलपमेंट. कोई पढ़ेगा आपके बाद? हाँ पढ़िए. Third advisory committee meetings focus on the leadership development. Progress to elect and install future leaders. Identifying potential club leaders. Establishing a club officer nominating committee. Election best practices. Planning a club officer installation event. Conducting an annual audit of a club's funds. Ordering end of the year club awards. Reporting club officers for the next year. Planning for club officers orientation, and further highlight leadership support and development resources through online Lions Learning Center, club officer training, Lions mentoring program, webinars, broadcast and online leadership newsletters, GLT. व्हेरी गुड, थँक्यू. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर ही जी तिसरी मीटिंग आहे हिचं फोकस काय आहे? GLT लर्निंग. कारण की त्यावेळेस बरेच सेमिनार बऱ्याच गोष्टी असतात. तर वेबिनार सेमिनार हे तुम्ही कंडक्ट करायला त्यांना सांगा. आणि तुमच्या झोनमध्ये तुम्हाला जर वाटतं आहे की ह्या व्यक्तीला इंटरेस्ट आहे लायनिझममध्ये तर असे काही काढून मग आपले जे DG टीम आहे, समजा हेमंतभाई असेल किंवा अभयभाई राजेशजी असतील तर त्यांना सांगा की ह्या व्यक्तींना जरा इंटरेस्ट आहे तर यांना कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये पाठवता येईल का. आणि मग DG टीम त्यांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला पाठवते. तर आणि ह्या इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्ही जर अटेंड केल्या नसतील तर माझं म्हणणं आहे तुम्हालाही तर तुम्ही हे अटेंड करा. कारण की त्याच्यामध्ये लाईक माइंडेड आपल्याला लायन्स भेटतात. कारण की बऱ्याचदा आपल्या क्लबमध्ये कसं असतं की आपण फार लायनिझम करायला लागलो कि काही जण म्हणता यार इसको थोडा लायनिझम ज़्यादा हो रहा है. परंतु त्या सेमिनारमध्ये सगळे आपल्यासारखे असतात, लाईक माइंडेड. त्यामुळे मजा येते. म्हणजे RLLI हे जे सेमिनार आहे रिजनमधले तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्या D1 D2 H1 आणि H2 त्याच्यामधले वेगवेगळे मित्र आपल्याला त्या 2-3 दिवसाच्या सेमिनारमध्ये आपल्याला मिळतात. आपने किया था ना, कौन सा किया था? उसमें एडवांस था ना, मतलब बाकी डिस्ट्रिक्ट के थे. तो आपको क्या एक्सपीरियंस आया उसमें? हम लोग का टीम बनाया था पहले से जिसमें सेम डिस्ट्रिक्ट के लोग आपके साथ नहीं बैठे, एग्जैक्टली. अलग अलग डिस्ट्रिक्ट्स के साथ थे, तो बहुत अच्छे से बातचीत हुई और मैं अभी भी उनके साथ टच में हूँ और उनसे मतलब एक्सचेंज होते रहती है, बातचीत हाँ. होती रहती है, तो पता चलता है कि वो लोग कैसे हैं और अपनी डिस्ट्रिक्ट के बाहर भी पहचान बढ़ती है. और अपने को ये भी समझता है कि अपना डिस्ट्रिक्ट कितने आगे है. ये भी बड़ी बात है. अच्छा, ओके ओके.
हां, म्हणजे लायनिझमवर आपल्याला जर खरंच आपलं प्रेम असेल आणि आपल्याला त्या टाईपचे आपल्याला मित्र वाढवायचे असतील पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर दिस इज गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि त्याच्यामध्ये खरंच फार उपयोग होतो. आपको हुआ ना उसका क्या क्या फायदा हुआ? में काफ़ी कुछ सिखाया गया हमको, जैसे कॉन्फ्लिक्ट्स मैनेज कैसे करने हैं, या फिर अगर टीम ये मीटिंग मैनेजमेंट कैसे होना चाहिए, और वो सब एक्टिविटीज़ के साथ मतलब सिर्फ सिखा दिया और छोड़ दिया नहीं था, हम लोग कुछ ना कुछ उसका प्रैक्टिस भी कर रहे थे साथ में. हां, तो मतलब इतने बड़े बड़े लोग थे लेकिन वो जो छोटे बच्चों से झगड़ रहे थे गेम्स में, तो बहुत मज़ा आया देख के वो. व्हेरी गुड. तुम्ही केलं होतं? अच्छा अच्छा. ऑनलाईन का तिथे जाऊन? अच्छा मग हां हां, राईट राईट. येस. तर अशा प्रकारचे सेमिनार केले. अजून कोणी केले तिकडे? जानू होतं ना. हां. तर अशा प्रकारच्या सेमिनारमध्ये आपल्याला इनडायरेक्टली बरंच नॉलेज म्हणजे एका महिन्याने वाटेल की काय होतं विसरलो, परंतु तसं नसतं. ते आपल्या मनात कुठेतरी जाऊन बसलेलं असतं. म्हणजे मी स्वतः आत्ता FDIचा कोर्स केला होता आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी एक व्हिडिओ घेतला आणि सेल्फ इंट्रोडक्शन करायला लावलं आणि तो व्हिडिओ घेतला आणि तो नंतर दाखवला सगळ्यांना. आणि मग लक्षात आलं की आपण कुठे कुठे चुकतो, खिशात हात घालतो, बोलता बोलता मध्ये काय काही काही करतो म्हणजे आपण. आणि त्यामुळं इतकं टेन्शन आलं होतं. ते कसं तरी झालं, नंतर तो व्हिडिओ वगैरे पाहिला आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला परत करायला सांगितलं होतं आणि एक टॉपिक पण दिला होता आणि त्याच्यावर तुम्हाला परत करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ होईल. म्हणजे मला एक्सपिरियन्स असा आला की समोर बोलणं सोपं आहे, परंतु आपलाच जर व्हिडिओ काढायचा असेल आणि परत दाखवणार असेल तर आपल्याला जाम टेन्शन. म्हणजे मी सकाळी 4लाच उठलो आणि ते सगळी तयारी केली मी. परंतु नंतर असं लक्षात येतं की फक्त आपणच तसे नसतो, सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम असतात. ही पण गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट्स ट्रेनिंग जेव्हा आपल्या ह्याच्यात होतं तेव्हा आपल्या झोनमधल्या मेंबर्सना पाठवा आणि तुम्ही पण जा. तर त्याच्यामुळे आपण एक चांगलं आपलं एज्युकेशन त्याचं होतं आणि आपण एक सीझन लायन त्याच्यामुळे होतो. कॅबिनेट मीटिंग त्याच्यामध्ये आपल्याला ज्या 4 कॅबिनेट मीटिंग होतात त्याच्यामध्ये आपल्याला RC सोबत रिपोर्टिंग करायचं आहे. तर RC तुम्हाला जे सांगतील त्याचं रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे. आणि मी बऱ्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये बघतो की एक RC आणि एक ZC उभा असतो, 2 ZC नसतात. तर मित्रांनो, ही तुमच्यासाठी स्टेजवर 200 लोकांच्या समोर येऊन रिपोर्ट करायची ही फार मोठी संधी लायनिझमने दिलेली आहे. कारण आपण स्कूल आणि कॉलेजनंतर परत आपल्याला ही संधी मिळत नाही आणि त्यामुळे ही संधी आपल्याला मिळते. त्यामुळे कॅबिनेटमध्ये आपल्याला रिपोर्टिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या कॅबिनेटमध्ये जे सिनेट मेंबर आहे त्यांच्याशी त्यांच्या पोर्टफोलिओची चर्चा करून त्यांचे कार्यक्रम हे आपल्या 4 क्लबमध्ये होत आहेत का हे पण आपल्याला पाहायचं आहे. ते जर होत नसेल तर तुम्ही त्यांना गायडन्स करायचं आहे. आणि जे काय घडतं आहे आपल्या झोन ॲडवायझरीमध्ये जे काय घडतं आहे ते आपल्याला आपली DG टीम आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि VDG1 VDG2 त्यांना तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे की असं असं होतं आहे. कारण की मीटिंगमध्ये कॅबिनेट मीटिंगमध्ये आपल्याला 2-3 मिनिट असतात, परंतु तुम्ही जर पर्सनल फोन करून सांगितलं तर तुम्ही 10-15 मिनटं आरामात बोलू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला वाटतं की मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांना फोन कसा करू, परंतु त्यांना सगळ्यात जास्त आनंद जेव्हा त्यांचा ZC फोन करतो आणि त्यांना 4 गोष्टी विचारतो की क्लबचं काय करायला पाहिजे, तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त आनंद होतो. कारण की समजा माझ्यावर इंटरनॅशनलने एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि ती जर माझी रिस्पॉन्सिबिलिटी माझे ZC घेत आहेत तर मला किती आनंद होईल. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरबरोबर कायम टचमध्ये राहा, त्यांना विचारा, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या क्लबमध्ये काय होतं आहे ते तुम्ही त्यांना सांगत चला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
कॅबिनेटमध्ये आपल्याला सगळ्यांशी व्यवस्थित मिळून मिसळून आपल्याला काम करायचं आहे. क्लबमध्ये याच्यानंतर आपल्याला जी झोन सोशल घ्यायची आहे ती तुमच्या मनामध्ये काय आहे? कोणी एक्सप्लेन करू शकतं कशी असते, किंवा विचार आला असेल ना की मी अशी करेल? हां. ओके. बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान छान, मस्त. हां, येस येस, व्हेरी गुड. जेव्हा आपण एखादा ड्रेस कोड देतो ना किंवा थीम देतो, तेव्हा फार आनंद होतो लोकांना, की बऱ्याचदा ते कुर्ते वगैरे ते असे साईडला असतात, ते वापरण्यात येत नाही. आता तर लॉकडाऊनमध्ये तर विषयच नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे थीम दिल्या तर लोकांना इंटरेस्ट येतो. अजून कोण इथे बोलू? हाँ, यस यस, सही बात है. हम्म. हाँ. अच्छा. त्यांना असं वाटायला पाहिजे की तुम्ही त्यांना विचारलं, परंतु करायचं तुम्हालाच आहे. हां. आणि तुम्ही जे बोलला ना की मी कधीतरी कटू बोलली असेल, कटू बोलायचंच नाही आपल्याला. तो क्लब थोडंसं काम नाही केलं तरी चालेल, पण गोडच. कारण की कटू बोलल्याने काय होतं की तो आपल्याला हेट करायला लागतो. म्हणून तुम्ही जर म्हणजे काही जशा हायर कॉलेजेसमध्ये जातो ना आपण, म्हणजे स्कूलमध्ये कसं होतं, ते जास्त रागवतात, मारतात, मग अजून वर गेल्यावर बोलतात, मग एकदम हायर एज्युकेशन गेल्यावर इनडायरेक्टली तुम्हाला बोलतात. म्हणजे तसं आपल्याला राहायचं आहे की सगळ्यांशी चांगलं राहिलं की सगळं व्यवस्थित होतं. आणि झोन सोशलमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे चला हवा येऊ द्या, म्हणजे एंटरटेनमेंट. परंतु याच्यामध्ये बरेच झोन चेअरमन काय करतात की रेडीमेड कोणाला तरी सुपारी देतात की तू येऊन आम्हाला एंटरटेन कर आणि मग आम्ही अवॉर्ड देऊन टाकू. तर तसं करायचं नाही आपल्याला. क्लबच्या मेंबर्सना काहीतरी एखादा ग्रुप डान्स, एखादी स्किट, म्हणजे मी जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होतो तेव्हा त्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये स्किट बसवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये धमाल येते एकदम. म्हणजे लायनिझमचेच वेगवेगळे विषय द्या, इलेक्शन द्या किंवा मीटिंग कशी होते, असे गमतीदार विषय द्या. आणि त्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त त्यांना सांगा की क्लब वाईज आम्ही कॉम्पिटिशन घेऊ. आणि एक अशी एकांकिका बसवा की त्याच्यामध्ये प्रत्येक क्लबमधले 2-3 तुम्हाला जे माहिती आहे ॲक्टिव्ह असे घ्या. त्याच्यामुळे ती झोन सोशल जास्त इंटरेस्टिंग होईल, इन्व्हॉल्वमेंट होईल. जेव्हा तुम्ही रेडीमेड एखाद्याला द्याल तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही, कारण की असे टी व्हीवरही कार्यक्रम आहेत, कुठेही आहेत. परंतु आणि लायनिझममध्ये कसं आहे की प्रत्येकजण हा कुठेतरी कला आहे त्याच्यामध्ये, तर ती आपल्याला बघायची आहे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आत्तापर्यंत ज्या ज्या झोन सोशल अशा झालेल्या आहे ना, इन्व्हॉल्वमेंट ऑफ लायन्स, तर त्या सक्सेसफुल आणि मेमोरेबल झालेल्या आहे. याच्यामध्ये कुठलाही ड्रेस कोड नाही, कुठल्याही प्रकारचे स्पीचेस, म्हणजे आपण जे सगळ्यांचे स्पीच ठेवतो. आणि हे डी टीम किंवा आय डी सगळ्यांना माहीत असतं की येथे स्पीच नाही आहे, त्यामुळे ते पण ते स्पोर्टली घेतात. त्यामुळे त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. त्यांनाही माहिती, ते शुभेच्छा देतील 2-2 वाक्यात. स्टेज ॲज सच आपल्याला नाही केलं तर फार चांगलं. म्हणजे असं स्टेज आहे आणि समोर बसलेले तसं नाही. तुम्ही एक बॅनर लावा, एक उंची पाहिजे नाटकाला म्हणून तसं पाहिजे, परंतु त्याला ते व्यासपीठ किंवा तसं त्याला हे नका देऊ इम्पॉर्टन्स. की कारण की तुमची जी डी टीम असते ना, त्यांना पण झोन सोशलमध्ये ते पण वर्षभर जवळजवळ 9 महिने काम करून
थकलेले असतात, तर त्यांनाही असं रिलॅक्स पाहिजे असतं. त्यामुळे तो क्षण एक आनंदाचा क्षण, जसा लग्नाच्या आधी संगीत रजनी कशी असते तशी ते डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या आधी हे सगळं असतं. आणि असं काही नाही की झोन सोशल ही तुम्हाला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या आधीच घ्यायची, तुम्ही नंतरही घेऊ शकतात. आणि बऱ्याचदा काय काय झोन चेअरमन काय विचार करतात की जर इलेक्शनच्या आधी जर मी घेतली तर मस्त गर्दी होईल आणि सक्सेसफुल होईल. तर परंतु तिथं वातावरण तसं नसतं ना, जरी गर्दी होईल तरी ते त्यांची घुसपूस काहीतरी चालू असते. म्हणजे मेन तुमचं फंक्शन बाजूला आणि त्यांची ते बाकीचंच चालू असतं. लांबून येऊन तो प्रचार करत असतो. तर त्याच्याऐवजी जर आधी झालं तरी ओके, परंतु नंतर जरी झाल्या तरी त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट येतो. सगळं काही झालेलं असतं आणि सगळे आनंद घ्यायला तुमच्या झोन सोशलला येतील. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन किती ठेवता तुम्ही? हां, जो काय तुम्ही सगळे झोन चेअरमन मिळून त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चर्चा करू शकता की बुवा एवढी आपण मिनिमम ठेवू किंवा हे ठेवू. नाही तर मग एखादा फार कमी ठेवतो, एखादा फार, मग त्याच्यामध्ये जरा काहीतरी चर्चा होते. त्याच्याऐवजी फ्रेंडली यू कॅन डिस्कस अँड यू कॅन हॅव झोन सोशल लाईक दॅट. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय काय शेअर करायचं आहे, तुमच्या मनात काय काय ॲज अ झोन चेअरमन काय काय अडचणी तुम्हाला आल्या किंवा येतील असं वाटतं? तुमच्यापैकी सगळ्या प्रेसिडेंटशी बोलणं झालं? हो, बरोबर आहे, करेक्ट. मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आधी थोडे थोडे सेमिनार वगैरे असं चालू करा 20च्या आत. त्याच्यामध्ये थोडं ओरिएंटेशन घ्या, कारण की बरोबर आहे बाहेरच्या ॲक्टिव्हिटी आत्ता होणारच नाही आहे. आणि मला माहिती आहे की आपल्या लायनिझममध्ये जसं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एकदम सगळे जोरात असतात आणि जानेवारीनंतर कूल डाऊन होतात सगळे. तर आता उलटं होईल, आत्ता कूल डाऊन आहे आणि नंतर ते सगळे जोरात येतील. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता बाळगू नका, सगळं काही मस्त होणार आहे. परंतु तोपर्यंत तुम्ही ओरिएंटेशन वगैरे ह्या जर गोष्टी तुम्ही घेतल्या तर तुम्हाला खरंच त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची म्हणजे पी यू फॉर्म आणि पी आर ओ फॉर्म हे बऱ्याच क्लबचे भरले गेले नाही. याचं कारण मागच्या वर्षीचे झेडसी होते. कारण की तुम्हाला इथं लिहिलेलं आहे की थर्ड ॲडवायझरी मीटिंग जी आहे तेव्हा तुम्हाला त्यांच्या मागं लागावं लागेल की आता पुढच्या वर्षीचं काय. त्यामुळे ते जर तुम्ही केलं तर पुढच्या वर्षी येणारी जी डी जी आहे त्यांचं काम बऱ्यापैकी झालेलं असेल. कारण की आपण असं म्हणतो ना की हे वर्ष अभयबाईचं, हे वर्ष हेमंतबाईचं, नंतर तसं नाही आहे. हे फक्त आपल्या गाडीचे पायलट आहेत विमानाचे, ते बदलत असतात, परंतु शेवटी विमान तेच आहे. त्यामुळे ह्या वर्षाच्या एंडला पुढच्या वर्षाचे PU1 हे फॉर्म भरले की नाही, पी आर ओ वाटलंच तर त्याचं ट्रेनिंग द्या तुम्ही, पी आर ओ फॉर्म कसा भरायचा, कुछ तो भी हटके करो जिसकी नीड आहे हमारे. नाहीतर आपण मोठमोठ्या बाकीच्या गोष्टी सांगतो, पण हे फार बेसिक आहे. म्हणजे मला खरंच याचं विशेष वाटतं की इतक्या वर्षापासून आपले लायन्स असतात, परंतु तेच पी यू फॉर्म दरवर्षी पहिले 3 महिने तेच, पी आर ओ फॉर्म पहिले 3 महिने तेच. म्हणजे एखाद्या मित्राला जर आपण फोटो कसा पटकन पाठवतो, माझा फोटो दे रे तुझा छापायचा आहे, परंतु इथं डिरेक्टरीमध्ये येणार तरी पण नाहीच. तर हो ना, व्हेरी गुड. सगळ्यात खतरनाक पोझिशन आमच्या नगरची, त्याच्यामध्ये अर्धे अजून झालेलं नाही आहे पी यू. तर सुनीता मला तेच म्हटली, मी येऊ का नको. म्हटलं सगळं काय तुझ्यावर डिपेंड नाही आहे, शेवटी त्या क्लबवर आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडून आपण 100% द्यायचं आहे, मग समोरून किती होईल काय होईल ते त्यांच्या हातात आहे. त्यामुळे एकदम असं मागं पण लागायचं नाही आहे, जे काय आहे ते त्यांना. बरोबर आहे. हां.
व्हेरी गुड. कारण की शेवटी हां विजयभाई किती वाजेपर्यंत आहे मी झालंय? अरे वा, मला वाटलं माझं लवकर होऊन जाईल. हां, आणि तुम्ही ना सगळ्यात भारी टूल सांगतो मी तुम्हाला जाता जाता. झूम मीटिंग इतकं मस्त टूल मिळालेलं आहे की कधी बसल्या बसल्या संध्याकाळी कंटाळा आला तरी चला 8 जण प्रेसिडेंट सेक्रेटरी, चला आज जरा गप्पा मारू. आणि असे एक फार विषय नका देऊ, जस्ट चर्चा, तुमचं ऐकायचं आहे असं काहीतरी नाव द्या. आणि तुम्ही झूम मीटिंग जास्तीत जास्त घ्या, जेणेकरून आपोआप तुमची कामं होतील. अजून कोणाला काय शेअर? हां, पंधरा, हां, ती जर झाली तर करा ना तुम्ही. येस येस, इट इज पॉसिबल. नो नो प्रॉब्लेम. एकदम छान आयडिया. म्हणजे लोकांना तुम्ही मोटिवेट करा. तुम्ही हे समजा की आपल्याला ह्या वर्षी तुम्ही जर झेडसी आहात, परंतु पुढच्या येणाऱ्या डीजीला झेडसीला पण तुम्ही मदत केली ह्याद्वारे, तर तुमचं काम फार सोपं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अपॉर्च्युनिटी झेडसी ही एकदाच मिळते. प्रेसिडेंट परत होतो, परंतु झेडसी फार शक्यतो परत परत होत नाही. त्यामुळे 100% गिव्ह युअर 100%, स्वतःला झोकून द्या. आणि जितकं तुम्ही काम कराल तितकं तुम्हाला समाधान मिळेल, तुमचे प्रेसिडेंट सेक्रेटरी खुश होतील, तुमची डी जी टीम खुश होईल. आणि तुमचे डी जी जेव्हा तुमच्यावर खुश होतात आणि तुमचं काम हे पाहणारा असतो तो VDG1 आणि VDG2. त्यामुळे तुमचं काम जर आवडलं तर पुढे मग काय सांगायला नको, पुढच्या सगळ्या पोस्ट. आणि लायनिझममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की पोस्ट मागू नये. आपण आपलं काम असं पाहिजे की आपल्याला डी जी म्हणायला पाहिजे की आप झेडसी हो या RC हो. तर असं जर आपण केलं तर नक्कीच आपण झेडसीमध्ये सक्सेसफुल व्हाल. आणि ह्याच गोष्टी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये शेअर केल्या तर तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस व्हाल. समोरच्यांचं ऐका, समोरच्यांना ॲप्रिशिएट करा. आणि लायनिझममध्ये भविष्यातही जास्तीत जास्त यश तुम्हाला मिळेल. माझ्या मते बऱ्यापैकी मी कवर केलेलं आहे. परंतु हे जे मॅन्युअल आहे मी परत पाठवीन, ते परत अधूनमधून वाचा. जितक्यांदा वाचाल तितक्यांदा, गीता जितक्यांदा वाचू तितकं वेगवेगळी समजते. तसं तुम्ही परत परत हे वाचा आणि भरपूर काम करा. पुनश्च आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.